नमस्कार मंडळी. आज ह्या सकाळी सकाळी मॅडमला पिक करून आम्ही दोघी निघालो जिमला. खूप टायमानंतर आम्ही जिमला एकत्र जातो आहे. जिमला जाऊन जरा मेहंदीचा शो ऑफ केला, थोडंसं वॉर्मअप करून वर्कआउटला चालू केलं. आज अजिबात वर्कआउटचं मन नव्हतं, कारण की डोक्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी होत्या. दुपारी रेडी होऊन आली मनालीच्या घरी. हे माझे आत्या आणि काका. हे मी आज मनालीला इथे रेडी करते. मनालीच्या आयुष्यातला आज खूप मोठा दिवस आहे. हे आले आमचे अभि आणि तिची पूर्ण वाडकर फॅमिली. आज मनालीचा कांदेपोह्याचा कार्यक्रम होता, त्याच्यासाठी हे सगळे इकडे आलेत. बघा आमचं घर किती भरलेलं आहे, किती सगळे पाहुणे आलेत, किती सुंदर. आणि ही आली आमची ब्राईड टू बी. किती सुंदर दिसते ना माझी मनाली. फायनली ह्या दोघांनी करून दाखवलं. किती सुंदर दिसत आहेत ना हे दोघं. म्हणजे ह्या दोघांना असं बघून तर माझं एकदम मन भरून आलं होतं. मग इकडे चालू झाला मनालीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम. आणि राहून मला तर अजिबात राहवत नव्हतं. माझं एवढं मन भरून आलेलं की मी तर डायरेक्ट रडायलाच चालू केलं. पण हे माझे खुशीचे आसू होते माझ्या बहिणीसाठी. मग मनालीची ओटी भरून घेतली. म्हणजे हॅपीनेस पण होता, सॅडनेससुद्धा होता. मग आमच्या त्रिशवी मॅडम थोडी पाठी राहतील. त्रिशवीनीसुद्धा मस्त माऊची ओटी भरून घेतली. आणि ही फुटली अभि मनालीची सुपारी, आणि ती सुपारी उडून नेमकी आली माझ्या हातामध्ये. बघा सगळेजण अभि मनालीसाठी खूप खुश होते की फायनली त्या दोघांनी करून दाखवलं. ही आहे माझी वहिनी. आज आमचा दादा नव्हता, पण दादाची कमी वहिनीने अजिबात आम्हाला वाटू नाही दिली. आणि या मनालीने किती सुंदर असा केक बनवलं बघा ना. आमचं ठरलं किती गोड. आणि ह्या दोघांनी केक कट केला, हे सेलिब्रेशन चालू केलं. आणि हे मी आणि आहिराचा डान्स होता की आमच्या आत्तूचं लग्न आहे आणि तुम्हाला सगळे अपडेट आम्ही लवकर करत राहू की कसं लग्न आहे, कुठे लग्न आहे. तर स्टे ट्यून.